इन पहाड़ों के बीच। दादू क्यों टेन्शन में बेटा तू? या आत्याचं घर बघायला चाललो आहोत। साऊथ इंडियनमध्ये कुरमराईस म्हणतात दही भाताला। 6-7 दिवसानंतर आज चहा पित आहे फोंडेजी सोबत। एक पितळी पातेला आहे, एक लोखंडाची कढाई आहे। खावा कावळे मामा, पोहे खावा। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि नवीन घरी असल्यानंतर ना उगवत्या सूर्यनारायणाचं दर्शन करते सकाळ सकाळी। त्याच्यामुळे मी अगोदर दिवसाची सुरुवात सूर्यनारायणाला जल अर्पण करून करत आहे। आता मी गॅसवरती गवती चहाचा काढा उकळायला ठेवलेला आहे। राहत्या घरातून मी येते वेळेस गवती चहा आणलेला, त्याचा काढा आता थोड्या वेळाने घेते। आणि आज रविवार असल्यामुळे चिरंजीव आणखीन झोपेतच आहेत, फोंडेजी त्यांचं आवरत आहेत। आता काढा उकळेपर्यंत मी माझा व्यायाम करून घेते। चला आता मस्त कोवळ्या उन्हामध्ये व्यायाम करते। धन्यवाद फोंडेजी। फोंडेजीने माझ्यासाठी इथंच काढा आणलेला आहे। बाप रे बाप, मस्त गवती चहाचा काढा। आणि आज गवती चहाच्या काढ्यामध्ये गुळ घातलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा लालसर दिसत आहे गवती चहाचा काढा, नाही तर हिरवागार दिसतो। छान झाले। आमचा नाश्ता तयार आहे आणि नाश्त्यामध्ये मी बनवलेला आहे पोहे आणि उपमा। उपमा दादूसाठी आहे आणि पोहे मनासाठी। लीजिए लीजिए पुत्र सूर्यकांत, नाश्ता खा लीजिए, नाश्ता कर लीजिए। या कावळे मामा, इथं ठेवलेलं आहे तुम्हाला खायला, पोहे ठेवलेले आहेत भिंतीवरती खायला, तिथं बसून ओढू नका, आ जाओ। या या या, खावा कावळे मामा, पोहे खावा। ओढत होते तिकडे बसून। दुपारचे 12 वाजले आहेत आता आणि फोंडेजी आत्ता सकाळचा नाश्ता खात आहेत। फोंडेजी बाहेर गेलेले आणि आत्ता आलेले आहेत। फोंडेजी खाल्ला ना, त्याला उपमा दिला। आमचा नाश्ता तर जिरला, आता जेवणाची वेळ झाली, आम्ही लवकर नाश्ता खाल्लेला। आबा बी खा रे हो। मग उपमा पोहे मना घेऊन आला मगाशी, जे सकाळी दुकानातून। इथून पास में से। कैसा बनाए नाश्ता? खा लो। कावळे येऊन खाऊन गेले, चिमण्या येऊन खाऊन गेले नाश्ता, सगळे पक्षी खाऊन गेले, हा भी बचते। उरलेला दिलाय नाश्ता तुम्हाला। दिवसा पण मच्छर येतात फोंडेजी इथं। दुपारच्या जेवणामध्ये मी आता मसाले भात बनवत आहे। मस्त गाजर, टोमॅटो, फ्लावर, पुदिना, मिरची घालून। आणि इथं पण एक पितळी पातेला आणून ठेवलेला आहे। एक पितळी पातेला आहे, एक लोखंडाची कढाई आहे आणि दूध गरम करण्यासाठी एक स्टीलचं पातेलं। म्हणजे थोडी थोडी भांडी आणून ठेवलेली आहेत। चिरंजीव बोले काय भूक नाही आई, चपाती वगैरे काय बनवून बसू नको, मसाले भात बनव। म्हणलं ठीक आहे, नाश्ता खूप हेवी झालेला आहे सगळ्यांचा। फोंडेजीने आता 1 तासापूर्वी नाश्ता केलेला। मला चहा करून मिळेल का? हा मिळेल मिळेल मिळेल, पण आता भात शिजल्यानंतर ना फोंडेजी इथे एकच शेगडी आहे, आप देख रहे हो। बाजूला ठेव ना। बाजूला ठेव का? बाजूला म्हणजे भाताचं बाजूला काढ आणि चहा दे, म्हणजे गॅप पडेल ना, मग मी भात खाऊ शकेल। ठीक देती हूँ फोंडेजी, चाय देती। फोंडेजीसाठी चहा पण आलेला आहे। फोंडेजी चाय तैयार है आपकी, लीजिए। थंड थंड हवामानात वातावरणात गरमागरम चहाचा आनंद घ्या।
पानी पीते चाय पीने के पहले फोंडे जी। लीजिए चाय। धन्यवाद। देव तुझं मन मोठं करो। म्हणजे अजून चहा पाजायला आहे ना। एक चहा मी घेते। फोंडे जी आठवतं का मागच्या रविवारीच मी तुमच्याबरोबर चहा घेतलेला नवीन घरीचा। राहत्या घरी 5 दिवस मी चहा नाही घेतला। इथं आल्या नवीन घर नको म्हणून इथल्या घरी म्हणून बरं इकडच्या घरी नवीन घर। हा 6-7 दिवसानंतर आज चहा पिताय फोंडेजी सोबत मी। आणि एवढं थंड वातावरण आहे ना चहा पिलं की जरा बरं वाटतं। आणि अद्रक आणि हे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये गवती चहा मस्त लागतं। चला आता सकाळी धुतलेले कपडे काढून ठेवते। 2-3 वेळा काढले पुन्हा सुकायला टाकले। रिमझिम पाऊस येत राहतो अधूनमधून। चलो थोडा वेळ इथेच ठेवते कपडे। आणि भात शिजला असेल कदाचित असं वाटतंय मला। वास येतोय खमंग असा। वा भाई वा वा हे बघा मसाले भात शिजलेला आहे। आता गॅस बंद करते। चिरंजीवांना उठवते जेवायला। हाँ जी हो गई नींद पूरी? दादू उठ जा खाना खाने। उठो उठो चलो आ जाओ बाहर। चिरंजीवांचे चांगले एन्जॉयमेंट असते इथं आल्यानंतर। इथं काही काम नसतं त्यांना। मलाच काय काम नसतं त्यांना काय काम असणार आहे। मस्त नाश्ता करायचा झोपायचं पुन्हा दुपारी खायचं झोपायचं हे काम चालू असतं। आणि राहत्या घरातून पिक्चर डाउनलोड करून आणलेले असतात ते पाहत बसायचं हे दोघांचं काम आहे इथं। चलो म्हणाला कमी जोरदार झालं तुम्हाला? हो त्याची हो काय दादू क्यों टेंशन में बेटा तू? उसको घर जाना है। अन्न पडतंय खाली। तुझा ऑक्सिजन संपलाय का इकडचा? नाही दादूला वायफाय लागतो। कंटाळा वायफाय ऑक्सिजन लागतो दादूला। काहीच करत नाही ना। हा काम करणार आहे राजा कर। आणि मीच इकडे काम करते म्हणजे मला पण जास्त कामं नसतात पण करते जेवढी आहे तेवढी। सगळ्यात जास्त काम मी करतो। हा काय करताय? ऑफिसला जातो घरची कामं करतो। बर आणि यात तुम्हाला तिघांवर माझं नियंत्रण आहे। सगळ्यात मोठं काम कोणते करतात? आमच्या तिघांवर नियंत्रण ठेवायचं। दही घे रे। दही बी घे खाऊन। घरी वेळ चाललेलं आहे ना। हे नीट पकड। आजी जास्त विरजले हो पण चमच लागेल चमच। चम्मच दे देती हूँ आपको। इथं भेंडी पण बनवलेली। हा भेंडी पण बनवली आहे। तुम्ही सुद्धा या स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्यायला। साऊथ इंडियन मध्ये कुर्मा राईस म्हणतात दही भाताला। म्हणजे मसाला भात असतो आणि त्याला दही खातात त्याला कुर्मा राईस। चांगलं लागतं का? लय भारी। ह्याच भाताला किती पैसे लागतात बाहेर? 70 रुपये। असं मिळत नाही पण असं नाही मिळत। माझं प्रेम आहे पौष्टिकता आहे प्लस पितळी भांड्यामध्ये केलेलं आहे। बाहेर काही जन्माच्या भांड्यात भात शिजवलेला असेल बिर्याणी राईस वगैरे। अच्छा मी आणि माझे साहेब माझ्या आत्याचं घर बघायला चाललो आहोत। मी तुझं पाठीमागं पाठीमाग म्हणायला आहे पण थोडस चालावं लागतं इथंच आहे ना। फिरून जावं लागतं ना। हा मग गल्ली आहे रे चला जवळ दिसते। आते हे लांबून घर असं दिसतं आमचं। आणि आमच्या समोर बघा अँटीला कसं घाबरला ना। अहो नको यो अंगावर येईल ते होऊ नका। घाबरला का तू? घाबरला? अरे शेतकरी तू घाबरत असतं का? पण कधी शेती नाही केली ना मी। काय करायचं पप्पा आहे ना तुझे सांगायला। बघ इथं छोटी बाग कशी केली आहे पेरूची बाग झाली समोर बघ समोर पेरू आपलं आंबा। तर हे आहे माझ्या आत्याचं घर। घरात कोण नाहीये बाहेरूनच बघू। घरी पोचला आहे। कुठेत मैडम? अरे वाह 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 आराम चल रहा है। आराम क्यों चल रहा है? कंबर दुख अरे यार इसलिए लेटी हूँ बेटा। देख लिया घर? सो जाओ सो बुआ जाओ। का घर देख लिया?
देखा देखा. सायंकाळचे 6 वाजले आहेत आत्ता. मी 1 तासभर आराम केला आणि आत्ता आमची तयारी झाली आहे राहत्या घरी निघण्याची. पण राहत्या घरी जायच्या अगोदर कॉफीचा आनंद घेऊन आम्ही राहत्या घरी निघणार आहोत. आणि इथून ना आता डोंगरावरचं दृश्य खूप सुंदर दिसत आहे. एकदम विहंगम दृश्य दिसत आहे. कारण डोंगराच्या माथ्यावरतीच फक्त धुके साठलेले आहेत, बाकी कुठेच नाही धुके दिसत. एवढं सुंदर दृश्य दिसत आहे इथून आता. आणि आमचे बघा चिरंजीव एक जण फोनवर बोलत आहे, एक जण फोन लेके बैठा है आणि फोंडेजी थांबलेत हाताची घडी घालून. हाँ जी, आप किस सोच में डूबे हो फोंडेजी? राम कॉफी ठेवले, मी दूध उकळायला ठेवले. देते देते, चिंता नसावी. फोंडेजीना फक्त चहा पाहिजे असतो. हाँ जी, आप किस सोच में डूबे हो? अब कब आना है? आमच्या ना बंकरला कधी जाईन झालं राहत्या घरी. हाँ जी, अरे नाक नाक छी 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 बाबा बाबा. चला, ए कॉफी पिएगा? नहीं, कॉफी पिएगा? कॉफी पिएगा? 3 कप कॉफी बनवते आता. मस्त कॉफीचा आनंद घेतो थंड थंड वातावरणामध्ये. कोंडजी, कॉफी लाए क्या आप? जल्दी आ जाइए, दूध बॉईल हो रहा है. भी गैस बंद कर देती हूँ. जल्दी 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 जल्दी, खोलिए खोलिए खोलिए. कोंडजीने मी कॉफी विकत आणायला लावली इथून. आपली तामिळनाडूची काय आणली तू? हा, मधुराईची कॉफी ना. हा हा, त्याची ना टेस्टच वेगळी आहे फोंडेची. ती कुठं आणायची? काचेच्या भरणीत ठेवलेली आहे भरून. बरं ऐक ना, किती ग्लास? सब फोड़ दो इसमें. 3. हाँ, 3 ही फोड़ा. एकाला एक? हाँ, जल्दी जल्दी करो, दूध ठंडा हो जाएगा. एवढी लागते? पनवेल निकलना है फोंडेजी अपने को. आणि मी काय म्हणतो, एकाला एक लय होईल. नहीं होत, डालो अब. आणि डार्क होईल हो. नहीं होता फोंडेजी. साखर टाकली? सब डाला है दूध में. ठीक आहे, मधुराईची कॉफी नाही फोंडेजी, ही इन्स्टंट कॉफी आहे. हिला नाही उकळावं लागत. दादू, बाथरूम सिंगर, लीजिए कॉफी. आंदे आंदे आंदे. हाँ जी, लीजिए. फोंडे जी, आ फोंडे जी, लीजिए. मनुड्या, तू बाहेरचीच कॉफी पी रे, घरची नको पिऊ. बाहेरची कधी पिलं? तुला आवडते ना बाहेरची? अरे ते थिक क्रश्ड वाले. थिक क्रश, कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी पीतो. हम गर्मा गर्म कॉफी का आनंद लेते इन पहाड़ों के बीच. देखो, हाँ हाँ हाँ, किती सुंदर डोंगर आहे. हाँ जी. कॉफी पिऊन झाल्यानंतर आता आम्ही आमच्या राहत्या घरी चाललेलो आहोत. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.